नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट. 2, 3, 4 जुलै अतिवृष्टी होणार, तातडीचा मेसेज. आत्ताच बघा आलेल्या मेसेजनुसार हवामान खात्याच्या विभागाच्या अंदाजानुसार 2, 3, 4 जुलैला अतिवृष्टी, महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होणार आहे. कोणत्या भागात, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात, कोणत्या गावात अतिवृष्टी होणार आहे, शेतकऱ्यांनी काय नियोजन केलं पाहिजे आणि हवामान खात्याचा काय अंदाज आहे, चला तर सविस्तर चर्चा करूया. 2, 3, 4 जुलैचा हवामान अंदाज, आजचा हवामान अंदाज, हवामान वेदर फोरकास्ट टुडे का आहे, सविस्तर चर्चा करूया. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून वेगवान पाऊस होत आहे. आजच्या मितीला जर पावसाचा अंदाज बघितला तर 2, 3, 4 तारखेला मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी, रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, सोलापूर असेल, या सर्व ठिकाणी पावसाच्या मध्यम ते अतिमध्यम स्वरूपाच्या सरी येण्याची शक्यता आहे. विजांचा कडकडासह मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता आहे. आपल्या परिसरात आतापर्यंत किती पाऊस झाला आहे याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण आज चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो. बघा, पावसाळा सुरू होऊन साधारणतः 1 ते 1.5 महिना झालेला आहे. यावर्षी मेपासूनच पावसाला वेग धरला आहे. आता बघितलं तर पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. समुद्र सपाटीपासून जे काही जवळचे राज्य आहे, जिल्हे आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आता इथून पुढे पावसाचा अंदाज कसा असणार आहे, कारण खरा मान्सून आत्ता सुरू झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये जो पूर्वीचा मान्सून होता 2024चा, तो आत्तापासून सुरुवात झाली होती. 15 जूनच्या आसपासपासून महाराष्ट्रात वेगवान पाऊस होत असतो. आता जुलै उघडला आहे. जुलैमध्ये कशा पद्धतीने मान्सून असणार आहे याविषयी सविस्तर चर्चा आपण आज करणार आहोत. बघा, बरेच शेतकरी बऱ्याच दिवसापासून चिंतित आहे. काहींनी पेरण्या केलेल्या, काहींना पेरण्या करायच्या आहे, काहींना दुसरे पिकं उभं करायचे, परंतु पावसामुळे हे सर्व गणित बिघडत आहे. पाऊस अचानक झाल्यामुळे काही ठिकाणी चिखल तयार झालेला आहे, काही ठिकाणी अतिवृष्टीची परिस्थिती तयार झाली आहे, काही ठिकाणी 100% धरणं भरायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाची धरणं आहे, इथं 60 ते 70% पाणीसाठा जमा झाला आहे. म्हणजे यावरून तुम्ही बघू शकता की किती प्रमाणात पाऊस महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत झालेला आहे. महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज जर घेतला तर बघा, महाराष्ट्रामध्ये रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, नाशिक असेल, पुणे असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, या शहरांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. तर येलो अलर्ट जे आहे पालघर, ठाणे, मुंबई, जळगाव, धुळे या सर्व छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, भंडारा या अशा शहरांना येलो ऑरेंज दिलेला आहे. येलो आणि ऑरेंज अलर्टमध्ये फरक असा आहे, ऑरेंज अलर्टला जास्त धोका आहे, येलो अलर्टला थोडा कमी धोका आहे, ग्रीन अलर्टला थोडासा धोका कमी आहे, रेड अलर्टला सर्वात जास्त धोका आहे. मग रेड अलर्ट कुठं आहे? जे काही कडेचे शहर आहे याच्यामध्ये रत्नागिरी असेल, रायगड असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, या ठिकाणी रेड अलर्ट जाहीर केलेला आहे. रेड अलर्टमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी जर महत्त्वाची कामे असेल तरच घराबाहेर पडणं गरजेचं आहे, अन्यथा काळजी घेणे. आपली जनावरं असेल, पिके असेल, शेतीमाल असेल. आता बघा, नाशिक असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. म्हणजे आंबा असेल, आंब्याची झाडं पडलेली आहे, त्याचबरोबर चिकू असेल, त्याचबरोबर कांदा असेल, या सर्व पिकांची नुकसान झाले आहे. भाताची लागवडी आता सुरू करायची आहे, परंतु पिकाचे जे काही पावसाच्या नियोजनामुळे रोपे असतील खराब होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या टोमॅटो असेल, फ्लॉवर असेल, कोबी असेल, डाळिंब असेल, ही पिके जोम धरून शेतकरी सुरुवात करत आहे, परंतु पावसामुळे गणित बिघडल्यामुळे सर्व पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. महाराष्ट्रात येत्या 4 ते 5 दिवस अशाच प्रकारचा पाऊस होणार आहे. आता काही शेतकऱ्यांना लाल कांद्याची रोपं तयार करायची आहे, परंतु पावसाने सुटका न दिल्यामुळं रोपं टाकावी की नाही, पेरणी करावी की नाही, अशी मोठी दुविधा मनस्थिती शेतकऱ्यांच्या मनात आहे. काही ठिकाणी पेरणी केलून जे काही पीक आहे ते चांगल्या पद्धतीने आलेलं आहे, परंतु काही ठिकाणी शेतकरी अजून पेरणीची प्रतीक्षेत आहे. कापूस असेल, सोयाबीन असेल, मका असेल, यांची लागवड करायची आहे. येत्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. येत्या 3 ते 4 दिवसामध्ये 1 ते 7 जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रात अपेक्षित आहे. कोणत्या ठिकाणी तर सर्व ठिकाणी, सर्व दूर सारखाच पाऊस आता होणार आहे. महाराष्ट्रातील पावसाचा लेटेस्ट अंदाज बघण्यासाठी, तसेच हवामानाचा लेटेस्ट बदल बघण्यासाठी चॅनलला जर नवीन असाल, लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. चॅनलच्या माध्यमातून आपण बघा, जी काय हवामान अंदाज आहे, आपण गेलेल्या आठवड्यामध्ये हवामान अंदाज सांगितला होता 3 ते 4 दिवस तुफान पाऊस होणार आहे. आता सुद्धा येत्या 3 ते 4 दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रात अपेक्षित आहे. पावसाबरोबर जे काही विजांचा कडकडाट असेल, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात सरी कोसळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे शहर आहे, नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, त्याचबरोबर कोल्हापूर, सोलापूर असेल, या ठिकाणी विजांचा कडकडाटासह मोठ्या प्रमाणात पाऊस होणं अपेक्षित आहे. येत्या काही दिवसामध्ये आत्तापर्यंत जर बघितलं आपण तर महाराष्ट्रातील धरणंसुद्धा मोठ्या प्रमाणात भरली आहे. यामध्ये गंगापूर धरण 70% भरलं आहे. कोयना डॅमसुद्धा मोठ्या प्रमाणात ओव्हरफ्लो होण्याची लवकरच शक्यता आहे. आणि मुख्य महत्त्वाची बाब म्हणजे गंगापूर धरणातून आता जायकवाडीला विसर्गसुद्धा चालू झाले. ही एक पुढच्या सीझनच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. औरंगाबाद असेल, जालना असेल, परभणी असेल, या ठिकाणच्या मराठवाड्यातील महत्त्वाचं धरण जायकवाडी इथे विसर्ग चालू झाले आहे. म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये ते धरणामध्ये सुद्धा
चांगल्या प्रमाणात पाणी येऊ शकतं. अशा पद्धतीने आजचा हवामान अंदाज आपल्याला कसा वाटला कमेंट करून कळवा. रोजच्या रोज हवामान अंदाजाचे लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर किसान राजा चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आत्ता 2 ते 3 दिवस आपल्या पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे. वाऱ्यामुळे जनावरांचे नुकसान होऊ नये याची सुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे आणि जर गरज असेल तरच घराबाहेर पडणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्याला सर्व पिकांची, आपल्या जनावरांची, आपल्या गोठ्याची, आपल्या घराची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण का बघा 2 ते 3 दिवस मोठ्या प्रमाणात रेड अलर्ट काही ठिकाणी दिलेला आहे. समुद्रकिनारी जाताना काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बाहेर फिरताना सुद्धा आपण काळजी घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून कळवा. अधिक माहितीसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.